नमस्कार. आज आपण ट्रान्झिस्टरच्या बायसिंग आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक फिक्स करण्याबद्दल समजूया. आपण व्हिडिओ पाहून चर्चा करूया. चला त्यांच्याबद्दल समजून घेऊया. सत्राची उद्दिष्टे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. वायर अप करा आणि फिक्स्ड बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरची परीक्षण घ्या. वायर अप करा आणि एमिटर बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरची परीक्षण करा. व्होल्टेज डिवाइडर बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर वायर आणि परीक्षण करा. सर्व स्थितींमध्ये बेस करंट आणि कलेक्टर करंटच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण कर्व काढा. ट्रान्झिस्टरच्या बायसिंग बद्दल थोडक्यात चर्चा करूया. सर्वात लोकप्रिय सेमीकंडक्टर उपकरणापैकी एक ट्रान्झिस्टर स्विचिंग आणि एम्प्लिफिकेशनसह अनेक प्रक्रियांमध्ये कार्यरत आहे. तथापि ही कर्तव्ये यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ट्रान्झिस्टरला विशिष्ट प्रमाणात करंट किंवा व्होल्टेज प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रान्झिस्टर बायसिंग ही ट्रान्झिस्टरचे डीसी वर्किंग व्होल्टेज किंवा करंट स्थिती अचूकपणे कॅलिब्रेट करण्याची प्रक्रिया आहे. ट्रान्झिस्टर कोणत्याही एसी इनपुट सिग्नलला वाढवू शकतो. कोणीही मोटरसायकल चालवण्याआधी किंवा कार चालवण्यापूर्वी त्याला इंजिन सुरू करून ते चालू ठेवावे लागते. सोप्या भाषेत बायसिंग ट्रान्झिस्टरचा वास्तविक वापर करण्यापूर्वी सुरू ठेवण्यासारखे आहे. एकदा ट्रान्झिस्टर सुरू झाल्यावर कारच्या इंजिनाप्रमाणे कार चालवून अंतर कव्हर करण्यासारखे ते मोठे केले जाऊ शकते. ट्रान्झिस्टरला एसी सिग्नल पुरवण्यापूर्वी ऑपरेटिंग पॉइंट किंवा ऑपरेशनचा क्विसेट क्यू पॉइंट सेट करणे आवश्यक आहे. साधारणपणे हा क्यू पॉइंट डीसी लोड लाईनच्या मध्यभागी सेट केला जातो. एकदा क्यू पॉइंट सेट केल्यानंतर येणारे एसी सिग्नल या क्यू पॉइंटच्या वर आणि खाली चढ उतार निर्माण करू शकतात. ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर सर्किटच्या सामान्य ऑपरेशनसाठी ते असणे आवश्यक आहे. एमिटर बेस जंक्शनवर फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शनवर रिव्हर्स बायस. याशिवाय क्यू पॉइंट स्थापित करण्यासाठी आवश्यक बायस प्रमाण महत्त्वाचे आहे, जे इच्छित ऑपरेशनच्या मोडद्वारे निर्धारित केले जाते. ट्रान्झिस्टर योग्यरित्या बायस केलेले नसल्यास ते होईल, अकार्यक्षमतेने काम करेल आणि आउटपुट सिग्नलमध्ये विकृती निर्माण करेल. ट्रान्झिस्टर बायसिंग साठी विविध पद्धती. लिनियर ऑपरेशनसाठी ट्रान्झिस्टरला बायस करण्याचे अनेक मार्ग आहेत. याचा अर्थ डीसी लोड लाईनच्या मध्यभागी क्यू पॉइंट सेट करण्याचे अनेक मार्ग आहेत. ट्रान्झिस्टरसाठी बायस प्रदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत: फिक्स्ड बायस किंवा बेस बायस, सेल्फ बायस किंवा एमिटर बायस किंवा एमिटर फीडबॅक बायस, व्होल्टेज डिवाइडर बायस. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि घटक एकत्र करूया. डीसी मिली एममीटर 0 ते 1 मिली एम्पियर 1 नग. डीसी मिली एममीटर 0 ते 100 मिली एम्पियर 1 नग. रेग्युलेटेड वीज पुरवठा 12 वोल्ट 1 एम्पियर 1 नग. ट्रान्झिस्टर SL100 2 नग. ब्रेडबोर्ड 1 नग. रेझिस्टर्स. कार्य 1. वायर अप करा आणि फिक्स्ड बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरची परीक्षण घ्या. कमी मूल्य असलेले ट्रान्झिस्टर वापरा, सुमारे 100. डेटाशीट मधून ट्रान्झिस्टर टर्मिनल्स ओळखा आणि टॅब्युलेशन मधून डायोड परीक्षण स्थितीत मल्टीमीटर वापरून ट्रान्झिस्टर कार्यरत स्थितीत असल्याचे तपासा. ब्रेडबोर्डवर ट्रान्झिस्टर फिक्स करा. 0 ते 30 मिली एम्पियर्सच्या सिरीजमधील मूव्हिंग कॉइल एमिटर योग्य पोलॅरिटीसह कलेक्टर टर्मिनलशी जोडा. कलेक्टर टर्मिनलला एमिटरचे निगेटिव्ह टर्मिनल आणि 1 किलो ओम रेझिस्टर RCचे पॉझिटिव्ह टर्मिनल. 0 ते 500 मायक्रो एमिटर या सिरीजमधील मूव्हिंग कॉइल एमिटरला बेस टर्मिनलला योग्य पोलॅरिटीसह कनेक्ट करा.
182 किलो ओम रेझिस्टर RB साठी एमिटरचे निगेटिव्ह टर्मिनल आणि बेस टर्मिनलचे पॉझिटिव्ह टर्मिनल एमिटर टर्मिनलला ग्राउंडला जोडा. RA आणि RB रेझिस्टरच्या सामान्य पॉइंटवर सर्किटला DC पुरवठा कनेक्ट करा. सर्किटला 12 वोल्ट DC पुरवठा चालू करा. IB बेस करंट, IC कलेक्टर करंट, VBE बेस आणि एमिटर मधील व्होल्टेज आणि कलेक्टर आणि एमिटर मधील VCE व्होल्टेजची मूल्ये मोजा आणि रेकॉर्ड करा. प्रोब ठेवून मल्टीमीटर मधून व्होल्टेज मोजा. VBE साठी बेस आणि एमिटर दरम्यान आणि VCE साठी कलेक्टर आणि एमिटर दरम्यान घेतलेली रीडिंग सामान्य खोलीच्या तापमानावर असते. सोल्डरिंग लोहाचे गरम केलेले बॅरल ट्रान्झिस्टर जवळ परंतु स्पर्श न करता 30 सेकंद ते 1 मिनिट धरून ठेवा आणि कलेक्टर करंट मधील बदल पहा. ट्रान्झिस्टरच्या एलिव्हेट केलेल्या तापमानात IB, IC, VBE आणि VCE चे बदललेले मूल्य रेकॉर्ड करा. ट्रान्झिस्टरच्या सेट Q पॉइंटवर उष्णतेचा प्रभाव पाहण्यासाठी ट्रान्झिस्टर गरम केले जाते. दरम्यान कॅरेक्टरिस्टिकचे वक्र काढा. कलेक्टर करंट आणि कलेक्टर एमिटर व्होल्टेज, बेस करंट आणि बेस एमिटर व्होल्टेज. कार्य 2 वायर अप करा आणि एमिटर बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायरची परीक्षण करा. सर्किट डायग्रामानुसार सर्किट डायग्राम कनेक्ट करा. 0 ते 30 मिली सिरीज मधील मूव्हिंग कॉइल एमिटर योग्य पोलॅरिटीसह कलेक्टर टर्मिनलशी जोडा. कलेक्टर टर्मिनलला एमीटरचे निगेटिव्ह टर्मिनल आणि 1 किलो ओम रेझिस्टर RC चे पॉझिटिव्ह टर्मिनल. 0 ते 500 मायक्रो एमीटर या सिरीज मधील मूव्हिंग कॉइल एमिटर योग्य पोलॅरिटीसह बेस टर्मिनलशी जोडा. एमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनल ते बेस टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल प्रमाणे 330 किलो ओम रेझिस्टर RB. रेझिस्टर RE 120 ओमला एमिटर टर्मिनल आणि ग्राउंडला जोडा. RA आणि RB रेझिस्टरच्या सामान्य पॉइंटवर सर्किटला DC पुरवठा कनेक्ट करा. प्रोब ठेवून मल्टीमीटर मधून व्होल्टेज मोजा. VBE साठी बेस आणि एमिटर दरम्यान आणि VCE साठी कलेक्टर आणि एमिटर दरम्यान घेतलेली रीडिंग सामान्य खोलीच्या तापमानावर असते. सोल्डरिंग आयनचे गरम केलेले बॅरल ट्रान्झिस्टर जवळ परंतु स्पर्श न करता 30 सेकंद ते 1 मिनिटे धरून ठेवा आणि कलेक्टर करंट मधील बदल पहा. ट्रान्झिस्टरच्या एलिव्हेट केलेल्या तापमानात IB, IC, VBE आणि VCE चे बदललेले मूल्य रेकॉर्ड करा. कलेक्टर करंट आणि कलेक्टर एमिटर व्होल्टेज मधील कॅरेक्टरिस्टिकचे वक्र काढा. कार्य 3 व्होल्टेज डिवाइडर बायस ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर वायर आणि परीक्षण करा. सर्किट डायग्रामानुसार सर्किट डायग्राम कनेक्ट करा. 0 ते 30 मिली एम्पियर या सिरीज मधील मूव्हिंग कॉइल एमिटर योग्य पोलॅरिटीसह कलेक्टर टर्मिनलशी जोडा. कलेक्टर टर्मिनलला एमीटरचे निगेटिव्ह टर्मिनल आणि 470 ओम रेझिस्टर RC चे पॉझिटिव्ह टर्मिनल. 0 ते 500 मायक्रो एमीटर या सिरीज मधून मूव्हिंग कॉइल एमिटर योग्य पोलॅरिटीसह बेस टर्मिनलशी जोडा. बेस टर्मिनलला एमिटरचे निगेटिव्ह टर्मिनल आणि 5.6 किलो ओम रेझिस्टर RB चे पॉझिटिव्ह टर्मिनल. 120 ओम रेझिस्टर RE ला मायक्रो एमीटरच्या एमिटर टर्मिनलशी जोडा आणि 1 किलो ओम रेझिस्टर R2 ते मायक्रो एमिटर पॉझिटिव्ह टर्मिनलला रेझिस्टर R1 आणि RC च्या सामान्य पॉइंटवर सर्किटला DC पुरवठा कनेक्ट करा. प्रोब ठेवून मल्टीमीटर मधून व्होल्टेज मोजा. VBE साठी बेस आणि एमिटर दरम्यान आणि VCE साठी कलेक्टर आणि एमिटर दरम्यान
घेतलेली रीडिंग सामान्य खोलीच्या तापमानावर असते. सोल्डरिंग आयर्नचे गरम केलेले बॅरल ट्रान्झिस्टर जवळ परंतु स्पर्श न करता 30 सेकंद ते 1 मिनिटे धरून ठेवा आणि कलेक्टर करंटमधील बदल पहा. ट्रान्झिस्टरच्या एलिव्हेट केलेल्या तापमानात IB, IC, VB आणि VCE चे बदललेले मूल्य रेकॉर्ड करा. कलेक्टर करंट आणि कलेक्टर एमिटर व्होल्टेज मधील लाक्षणिकता काढा. सर्किट गरम झाल्यावर कलेक्टर आणि बेस येथे बायसचे प्रकार आणि करंट मूल्याची स्थिरता यावर आधारित निष्कर्ष लिहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की तुम्ही ट्रान्झिस्टरच्या बायसिंग आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक फिक्स करण्याबद्दल सत्रात उद्दिष्टे शिकली असतील. कृपया तुमच्या प्रशिक्षकांसोबत याचा अभ्यास करा. हॅपी लर्निंग.